मनपूर्वक स्वागत। आवाज येतो का सर? आवाज यायला ना? मागच्या वेळेस आपण वैचारिक साहित्याचं स्वरूप आणि वैचारिक साहित्याचे प्रकार कोणते आहेत हा भाग आपण पाहिलेला आहे। आजच्या तासामध्ये आपण ललित साहित्य स्वरूप आणि प्रकार अभ्यासक्रमामध्ये या शीर्षकाखाली एक प्रकरण आहे मुक्त विद्यापीठामध्ये, ललित साहित्य स्वरूप आणि प्रकार। खरं तर अतिशय व्यापक, अतिशय विस्तृत असं हे प्रकरण आहे। आजच्या तासामध्ये फक्त आपण ललित साहित्य काय आहे एवढाच भाग आपण पाहणार आहोत। प्रकार आज आपल्याला पाहणं काही शक्य नाही। ललित साहित्याचे प्रकार जे आहेत त्या प्रकाराचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला ललित साहित्याचं स्वरूप म्हणजेच ललित साहित्याची प्रकृती काय आहे हे समजणं फार महत्वाचं आहे। साधं उदाहरण मी तुम्हाला देतो। जर डॉक्टरला पेशंटची प्रकृती काय आहे हे जर त्या डॉक्टरला समजलेलं नसेल तर डॉक्टरला पेशंटवर इलाज करता येत नाही। म्हणजेच चांगल्या पद्धतीने इलाज करण्यासाठी किंवा पेशंटला दुरुस्त करण्यासाठी डॉक्टरला त्या पेशंटची जी प्रकृती आहे ती प्रकृती त्या पेशंटला समजावी लागते। म्हणून ललित साहित्याचे प्रकार तेव्हाच आपल्याला समजतील जेव्हा आपल्याला ललित साहित्य काय आहे हे आपल्याला समजेल। पहिल्यांदा एक छोटासा प्रश्न मी आपल्या समोर ठेवतो की ललित साहित्याचा संबंध आपल्या जीवनामध्ये केव्हापासून आलेला आहे। याचं अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देतील। कोणी म्हणतील की सर पहिलीपासून आमचा संबंध हा ललित साहित्याशी आलेला आहे, कोणी म्हणतील की 5वी पासून आलेला आहे, अजून कोणी म्हणतील जेव्हा आम्ही BA ला आलो, ऐच्छिक म्हणून मराठी विषय जेव्हा आम्ही घेतला तेव्हापासून ललित साहित्याचा संबंध आलेला आहे। असं नाही। ललित साहित्याचा संबंध आपल्या मानवी जीवनामध्ये किंवा ललित साहित्याचं नातं जे आहे आपल्याशी ते नातं आपण जन्मल्यापासून आहे। ते कसं आहे, जन्मल्यानंतर जेव्हा लहान बाळ असते, लहान मूल असते, तेव्हा ते मूल जेव्हा रडत असते तेव्हा आई किंवा आजी एखादं गाणं म्हणत असते। विद्यार्थी मित्र हो, ते गाणं म्हणजे काय आहे? ललित साहित्य आहे। कारण ते जे गाणं असतं ना ते गाणं आधी कविता असते। आपल्याला माहित आहे की कवितेला जेव्हा चाल दिली जाते, कवितेला जेव्हा चाल दिली जाते, जेव्हा त्याचं गायन केलं जातं, त्याला संगीतामध्ये बसवलं जातं, तेव्हा त्याचं रूपांतर हे गाण्यामध्ये होत असते। मग या गाण्याचा संबंध आपला अगदी सुरुवातीपासून आहे, लहानपणापासून आहे। 2-4 महिन्यापासून जेव्हा आपण होतो तेव्हापासून आपला संबंध या गाण्याशी आहे, कथेशी आहे। म्हणजेच ललित वाङ्मयाशी आपण अगदी लहानपणापासून जोडलो गेलो आहोत। आता ललित साहित्य समजावून घेण्यापूर्वी एक संकल्पना आपण थोडंसं पाहणार आहोत। आपण नेहमी आपल्या कानावर हे शब्द येत असतात। कोणते शब्द येत असतात? वाङ्मय, बरोबर आहे? वाङ्मय, साहित्य, सारस्वत, काव्य हे सगळे एकमेकास पर्यायी असे शब्द आहेत। आता वाङ्मय म्हणजे काय? वाङ्मय हा शब्द वाक अधिक मय या धातूपासून तयार झालेला आहे। वाक म्हणजे वाणी। जे जे वाणीमय आहे, जे जे शब्दमय आहे त्याला वाङ्मय असं म्हटलं जातं। वाङ्मयालाच दुसरा जो समानार्थी शब्द आहे तो शब्द आहे साहित्य। आता साहित्य म्हणजे सामुग्री या अर्थानं हा शब्द वापरला जातो। आता साहित्य कुठलंही असू शकते। उदाहरणार्थ परीक्षेचं साहित्य असू शकते, स्वयंपाकाचं साहित्य असू शकते,
शेतातलं साहित्य असू शकतं, एखादं कारागिराचं साहित्य असू शकते. परंतु या ठिकाणी आपल्याला साहित्य हा शब्द लिखित मजकूर या अर्थाने आपल्याला साहित्य या शब्दाचा विचार करायचा आहे. वाङ्मय आणि ललित यासाठी दुसरा एक शब्द वापरला गेलेला आहे. तो शब्द आहे सारस्वत. विद्यार्थी मित्र हो, सारस्वत हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्यांदा हा शब्द आलेला आहे. संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावले जे झाड. ज्ञानेश्वरीमध्ये सारस्वत हा शब्द आलेला आहे. आता अलीकडे अतिशय रूढ असलेला दुसरा एक शब्द आहे, तो शब्द म्हणजे काव्य. लक्षात घ्या, साहित्याला काव्य असं देखील म्हणतात. काव्य हा संस्कृत शब्द आहे. काव्य म्हणजे कविता नाही. काव्य म्हणजे कविता नाही, तर काव्य हा शब्द सुद्धा साहित्य किंवा वाङ्मयाला समानार्थी अशा पद्धतीचा तो शब्द आहे. अशा प्रकारे साहित्याला एक 4 असे पर्यायी समानार्थी शब्द आहेत, ते म्हणजे वाङ्मय, साहित्य, सारस्वत आणि काव्य. तर आपण साहित्य किंवा वाङ्मय याच 2 शब्दांचा वापर मी आज या तासामध्ये मी करणार आहे. किंवा माझ्या उच्चारामध्ये कधी साहित्य येईल, कधी वाङ्मय येईल. तुम्ही गृहीत धरा की हे साहित्यच आहे. आता पहिल्यांदा जे मराठी विषयाचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी साहित्याचे आहेत का नाही, हा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला पडतो. आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत का नाही? साहित्याचे विद्यार्थी आहोत का आपण? तर हे जे विधान आहे, हे विधान अर्धसत्य आहे. आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत कारण आता ललित साहित्यासाठी साहित्य हाच शब्द रूढ झालेला आहे. परंतु मुळात आपण साहित्याचे विद्यार्थी नाही आहेत आपण, कारण साहित्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक ललित साहित्य आणि दुसरं अललित साहित्य. बघा, आपल्याला ललित साहित्य समजावून घेत असताना आपल्याला अललित साहित्य काय आहे हे सुद्धा समजावून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला ललित साहित्य समजणार नाही. जसं जर आपल्याला काळा कलर समजावून घ्यायचंय, काळा कलर कसा असतो हे आपल्याला समजावून घ्यायचंय, तर त्यासाठी आपल्याला आधी पांढरा कलर पाहावा लागतो. पांढरा कलर पाहिल्याशिवाय आपल्याला काळा कलर कसा असतो हे आपल्याला कळत नाही किंवा समजत नाही. म्हणून काळं कलर समजावून घेण्यासाठी पांढरा कलर पाहावा लागतो. पांढरा कलर समजावून घेण्यासाठी आपल्याला काळा कलर पाहावा लागतो. तसंच या ललित आणि अललित साहित्याच्या संदर्भात आहे. मी आता तुम्हाला सांगितला मुद्दा की आपण ललित साहित्याचे विद्यार्थी आहोत. आजच्या तासापुरतं म्हणतो मी, कारण उद्याच्या तासामध्ये तुम्हाला एखादे शिक्षक राज्यशास्त्र शिकवण्यासाठी येतील, कोणी तुम्हाला इतिहास शिकवण्यासाठी येतील, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान शिकवण्यासाठी येतील. तेव्हा मात्र तुम्ही ललित साहित्याचे विद्यार्थी राहणार नाहीत त्या तासामध्ये. तुम्ही कोणत्या विषयाचे विद्यार्थी राहणार त्या तासामध्ये? अललित साहित्याचे विद्यार्थी तुम्ही राहणार. आता ललित साहित्य आणि अललित साहित्य, बघा हे 2 मुद्दे तुम्ही सुरुवातीला थोडक्यात समजावून घ्या. ललित साहित्यामध्ये सगळे भाषा विषय येतात. आलं का लक्षामध्ये? ललित साहित्यामध्ये सगळे भाषा विषय येत असतात. मग त्यामध्ये आपल्या भारतातीलच नव्हे तर जगातील जेवढ्या काही भाषा आहेत, मग भारताचा आपण विचार केला, मराठी असेल, कानडी असेल, तेलुगू असेल, इंग्रजी, उर्दू, त्यानंतर बाहेर देशाचा आपण विचार केला, आपण जपानी भाषा असेल किंवा रशियन असेल संस्कृती भाषा, जेवढे काही भाषा विषय आहेत ते भाषा विषय सगळे ललित साहित्यामध्ये येत असतात. अललित साहित्यामध्ये मात्र सगळे भाषा विषय येत नाहीत.
अललित साहित्यामध्ये साधन सामुग्रीशी निगडीत जे काही शास्त्र आहेत, उदाहरणार्थ विज्ञान, आपल्याला माहित आहे विज्ञानामध्ये अनेक विषय आहेत, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र किंवा झुलॉजी, हे सगळे जे काही विषय आहेत हे शास्त्रामध्ये येत असतात. दुसरं एक शास्त्र आहे समाजविषयक शास्त्र. बघा, हे अललित साहित्यातले विषय आहेत. अललित साहित्यामध्ये शास्त्र म्हणजे विज्ञान, अललित साहित्यामध्ये समाजविषयक शास्त्र, ज्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अनेक विषय आहेत. हे सगळे समाजविषयक शास्त्रामध्ये येत असतात. आणि या सगळ्या शास्त्राला आपण काय म्हणत असतो? अललित साहित्य असं म्हणत असतो. लक्षात आलं? ललित साहित्य आणि अललित साहित्य. आता ललित साहित्यामध्ये मी आता तुम्हाला म्हटलं की भाषा विषय, जेवढे काही भाषा विषयामध्ये ज्या ज्या भाषेमध्ये लँग्वेज किंवा लिटरेचर आपण ज्याला असं म्हणत असतो, जे काही साहित्य लिहिलं गेलेलं आहे त्या सगळ्या साहित्याला आपण ललित साहित्य असं म्हटलेलं आहे. आणि या भाषा विषयामध्ये ललित साहित्यामध्ये मग कथा, कादंबरी, नाटक, कविता, निबंध, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी वेगवेगळे असे शब्द आलेले आहेत. या सगळ्या साहित्याला मिळून आपण ललित साहित्य असं म्हणत असतो. हा मुद्दा स्पष्ट झाला की साहित्याचे दोन प्रकार, एक ललित साहित्य आणि दुसरं अललित साहित्य. आज आपण आजच्या तासामध्ये कोणत्या साहित्याचा आपण अभ्यास करणार आहोत? म्हणजे ललित साहित्याची संकल्पना आपण समजावून घेणार आहोत की ललित साहित्य नेमकं कशाला म्हटलं जातं. ललित साहित्याची व्याख्या अगदी 2000 वर्षापूर्वी आपल्या भारतीय साहित्यामध्ये प्रथमतः भरत मुनी नावाचा जो लेखक आहे त्या लेखकांनी ललित साहित्याची व्याख्या 2000 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे नाट्यशास्त्र. संस्कृत मधला अतिशय महत्वाचा असा ग्रंथ आहे तो म्हणजे नाट्यशास्त्र. आणि या नाट्यशास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने ललित साहित्य कशाला म्हणावं, साहित्य कशाला म्हणावं हे भरत मुनींनी सांगितलेलं आहे. आता ललित साहित्य आणि अललित साहित्य या दोन्ही साहित्य लिहित असताना लेखक माध्यम म्हणून कशाचा वापर करतो? माध्यम काय? बघा, दोन्हीमध्ये एक साम्य आहे. ललित साहित्याचं माध्यम, हॅलो, हा सर, हा सर, हा सर, बोला सर. हा, तो झाडाखाली बसलेला आहे कुठंतरी बाहेर. हा सर, ललित साहित्याच्या संदर्भामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं की नाट्यशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये भरत मुनींनी जी व्याख्या केलेली आहे, आता मी तुम्हाला जो संदर्भ देत होतो तो संदर्भ आपल्याला पुढे न्यायचा आहे. ललित साहित्य आणि अललित साहित्य या दोन्हीचं माध्यम काय आहे तर शब्द आहे. लक्षात घ्या, अललित साहित्य लिहित असताना सुद्धा लेखकाला शब्दाचाच आधार घ्यावा लागतो, बरोबर आहे. आणि ललित साहित्य लिहित असताना देखील लेखकाला शब्दाचाच आधार घ्यावा लागतो. मग दोन्ही साहित्याचं माध्यम जर शब्द असेल, दोन्ही साहित्याचे माध्यम जर शब्द असेल तर मग ललित साहित्य वेगळं आणि अललित साहित्य वेगळं असं आपण का म्हटलेलं आहे? माध्यम तर एकच आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, ललित साहित्यामध्ये जे शब्द आलेले असतात ते शब्द सौंदर्य निर्माण करत असतात. कारण ललित या शब्दाचा अर्थ आहे लालित्य. काय? ललित या शब्दाचा अर्थ लालित्य. लालित्य म्हणजे काय?
सौंदर्य, लक्षात घ्या. फाईन, ब्युटी, छान, सुंदर असे आपण शब्द वापरत असतो. लालित्य म्हणजे काय? सौंदर्य. ललित म्हणजे लालित्य, लक्षात घ्या. ललित म्हणजे लालित्य आणि लालित्य म्हणजे सौंदर्य. ज्या साहित्यातील शब्दामध्ये सौंदर्याची निर्मिती होत असते, ज्या साहित्यातील शब्दामध्ये सौंदर्य निर्माण होत असते, त्या साहित्याला आपण काय म्हणत असतो? ललित साहित्य असं म्हणत असतो. म्हणून भरत मुनींनी नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी व्याख्या केलेली आहे की श्राव्य काव्य अधिक शब्दार्थ किंवा दृश्य काव्य अधिक अभिनय बरोबर आहे सौंदर्य. बघा, भरत मुनींनी नाटक या रचना प्रकाराला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी ललित साहित्याची किंवा काव्याची व्याख्या केलेली आहे की नाटकामध्ये अभिनय अपेक्षित असतो आणि नाटक सोडून इतर जे रचना प्रकार आहेत त्या रचना प्रकारामध्ये शब्दाला अधिक महत्व असते. मी सगळ्या व्याख्या या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही. अलीकडे भारतीय अभ्यासक आणि पाश्चिमात्य अभ्यासकांनी ललित साहित्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत आणि या व्याख्या सांगत असताना त्यांनी काव्य हा शब्द वापरलेला आहे. उदाहरणार्थ भाम नावाचा जो अभ्यासक आहे तो असं म्हणतो की शब्दार्थो सहितो काव्यम. वामन असं म्हणतो रीती आत्मा काव्यम. दंडी असं म्हणतात की शरीरार्थ ताव दिष्टार्थ व्यवच्छिना पदावली. किंवा रुद्रटांनी म्हटलेलं आहे ननु शब्दार्थो काव्यम. जगन्नाथांनी म्हटलेलं आहे की रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. विश्वनाथ असं म्हणतात की वाक्यम रसात्मकम काव्यम. अनेकांनी साहित्याच्या, ललित साहित्याच्या काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. पण एक लक्षात घ्या, कुठलीही व्याख्या ही परिपूर्ण नसते. आपल्याला वाटते की आपण त्याच्या जवळ गेलेलं आहे त्या व्याख्येच्या, असं नाही. ललित साहित्याच्या बाबतीत असं होत नाही. की जसं एखादा मासेमारी करणारा व्यक्ती आहे, तो दररोज मासे मारतो आणि पाण्यामध्ये, समुद्रामध्ये त्यांनी ती जाळी टाकलेली मासे पकडण्यासाठी आणि त्या जाळीमध्ये त्याला चंद्र दिसला पाण्यामध्ये. त्या जाळीमध्ये जे पाणी होतं त्या पाण्यामध्ये चंद्र आला. त्याला वाटले की आपण चंद्राला पकडलो. मग तो हळूहळू जाळी घेऊन तो काठावर येतो. त्याला इतका आनंद वाटते की मी चंद्राला आज पकडलेला आहे, चंद्र आज माझ्या जाळीमध्ये आलेला आहे असं त्याला वाटत असते. आणि जेव्हा तो हळूहळू जाळी घेऊन कडाला येतो, जेव्हा कडेला आल्यानंतर त्या जाळीतून संपूर्ण पाणी निघून जाते, तेव्हा त्याला चंद्र दिसेनासा होतो. म्हणजेच त्याला चंद्र त्या ठिकाणी सापडत नाही. तसंच ललित साहित्याच्या व्याख्येच्या संदर्भात आहे. पाश्चिमात्य साहित्यिकांनी सुद्धा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने शब्दाला, अर्थाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या व्याख्या केलेल्या आहेत. म्हणून आपल्याला या व्याख्येमध्ये विस्तारानं आपल्याला जायचं नाही. तुम्हाला ललित वाङ्मय काय आहे आणि या वाङ्मयाची निर्मिती कशी होत असते, या वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर नेमकं आपल्याला काय मिळत असतो, या वाङ्मयाचा अभ्यास आपण कशासाठी केला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजल्या पाहिजे. तसं अनेक संकल्पना आहेत. अक्षर वाङ्मय ही वेगळी संकल्पना आहे, विदग्ध वाङ्मय ही वेगळी संकल्पना आहे. म्हणून आज आपण फक्त ललित वाङ्मय, मी आता तुम्हाला सांगितलं की ललित वाङ्मयातले जे शब्द असतात त्या शब्दामध्ये सौंदर्य निर्माण करण्याची ताकद असते. आता एक प्रश्न आपल्याला पडतो की सौंदर्य कसं निर्माण होते, सुंदर म्हणजे काय? आता आपण नेहमी काही बघा शब्द वापरतो आपण. कोणते शब्द? वाक्य पहा, झोप सुंदर झाली. होते ना लॉकडाऊनच्या काळामध्ये झोप सुंदर नाही, झोप सुंदर झाली. स्वप्न सुंदर पडले. बघा, घर सुंदर आहे. आज काय सुंदर श्रीखंड झालेलं आहे, आज काय सुंदर चित्रपट होतं. हा निसर्ग किती सुंदर आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी आपण सुंदर हा शब्द वापरलेला आहे. परंतु मुळात हे जे सौंदर्य आहे, सौंदर्य हे व्यक्तिपरत्वे, प्रांतपरत्वे, देशपरत्वे सौंदर्य हे बदललेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये गोऱ्या व्यक्तींना अधिक महत्व आहे. लोक मानतात जे पुरुष किंवा स्त्री दिसायला रंगाने पांढरे आहेत, गोरे आहेत, त्याला लोक अधिक मानत असतात. म्हणजे
आपला सौंदर्याचा दृष्टिकोन हा कसा आहे पाहण्याचा, की रंगाने गोरे असतील तर ते सुंदर आहेत असं आपल्याला वाटत असते. पण तुम्हाला माहित असेल दक्षिण आफ्रिकेमध्ये, वेस्ट इंडिजमध्ये तसं नाही. अधिक जर काळे असतील, पुरुष आणि स्त्री जर रंगाने अधिक काळे असतील तर ते म्हणतात की ते सुंदर आहेत. बघा, सौंदर्याची व्याख्या बदलली तिथं त्या ठिकाणी. पण आपल्या ललित साहित्यामध्ये आपण सौंदर्य हा जो शब्द वापरलेला आहे तो अभिरुचीच्या दृष्टिकोनातून आहे, लक्षात घ्या. जे व्याख्या जगन्नाथांनी सांगितलेली आहे की रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. ललित वाङ्मयाची ज्या काही सर्व व्याख्या आहेत, मला त्या सर्व व्याख्येमध्ये ही एकच व्याख्या मला खूप उत्कृष्ट वाटते, ती व्याख्या मला अधिक भावते. ते म्हणजे रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. सुंदर अर्थ प्रतिपादन करणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दालाच आपण काव्य म्हटलं पाहिजे. बघा, सुंदर अर्थ प्रतिपादन करणारे जे काही शब्द आहेत त्याला ललित साहित्य म्हटलं पाहिजे, काव्य म्हटलं पाहिजे, असं जगन्नाथांनी म्हटलेलं आहे. साहित्याची भाषा ही आत्ता आपण पाहिलं की सौंदर्य पूर्ण अशी असते. उदाहरणार्थ एक कवितेची ओळ आहे, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. लक्षात घ्या की ही भाषा कशी आहे, सौंदर्यपूर्ण आहे. ही भाषा कशी आहे, लावण्यपूर्ण आहे. आता हे चांदण्याचे हात नेमकं काय आहे, तर ह्याला समजावून घेण्यासाठी आपल्याला असा खूप वेळ लागतो. नेमकं चांदण्याचे हात असं कवीने का म्हटलेलं आहे, तर असं ज्या साहित्यातल्या शब्दामध्ये नाद आहे, बघा, ज्या साहित्यातल्या शब्दातून लय निर्माण होतो त्या शब्दातून सौंदर्य निर्माण होत असते. उदाहरणार्थ एक लावणी आहे, लटपट लटपट तुझं चालन, आहे ना. बघा, एकच शब्दांची पुनरुक्ती झालेली आहे, लटपट लटपट तुझं चालन. किंवा बालकवीची कविता बघा, फुलराणी कविता माहिती आहे तुम्हाला, फुलराणी. हिरवे हिरवे गार गालीचे. या ठिकाणी हिरवे हिरवे हे जे दोन शब्द आहेत ना, हे दोन जे शब्द आहेत, हे दोन शब्द दोन वेळा आलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी अनुप्रास नावाचा अलंकार झालेला आहे. जेव्हा एखाद्या ओळीमध्ये शब्दांची पुनरुक्ती होत असते तेव्हा अनुप्रास अलंकार होत असतो. लटपट लटपट, हिरवे हिरवे, आता याला नादानुकारी शब्द असं म्हणत असतात. हे शब्द खऱ्या अर्थाने साहित्यामध्ये सौंदर्य निर्माण करत असतात. म्हणून ललित साहित्यामध्ये विविध अलंकार आलेले असतात. थोडीशी जर आपल्याला तुलना करायची असेल, कारण ललित साहित्य मी आताच तुम्हाला सांगितलं समजावून घेण्यासाठी, अललित साहित्य सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. ललित साहित्यामध्ये सौंदर्याची निर्मिती होत असते, अललित साहित्यामध्ये सौंदर्याची निर्मिती होत नाही. मी थोडंसं एक 7-8 मुद्द्याचं तुम्हाला फरक स्पष्ट करतो. ललित साहित्यामध्ये लेखन प्रकार आहेत, लक्षात घ्या. ललित साहित्यामध्ये लेखन प्रकार आहेत, ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जो पुढचा टॉपिक आहे ललित साहित्य स्वरूप आणि प्रकार, कथा, कादंबरी, कविता, नाटक. पुन्हा याही प्रकारामध्ये अलीकडं ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आंबेडकरीवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, असे अजून वेगळे प्रकार पाडले गेलेले. ललित साहित्यामध्ये लेखनाचे प्रकार आहेत, पण अललित साहित्यामध्ये लेखनाचे प्रकार नाहीत. फक्त एखादा स्फुट निबंध असतो किंवा एखादा ग्रंथ लिहिला जातो. अललित साहित्यामध्ये लेखनाचे प्रकार नाहीत. ललित साहित्य अतिशय मुक्तपणे लिहिलं जातं. अलीकडे मुक्त छंद नावाचा प्रकार आलेला आहे. अललित साहित्य हे मुक्तपणे लिहिलं जात नाही. ललित साहित्यामध्ये मानवी जीवनाचं दर्शन असतं, लक्षात घ्या. माणसाचं मन आहे, माणसाच्या संवेदना आहे, माणसाची भावना आहे, प्रत्येक माणसाची इच्छा असते, आकांक्षा असते, प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं, ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल. याला माणूस हा शब्द वापरला गेलेला आहे.
ललित साहित्यामध्ये मानवी जीवनाचं, माणसाच्या सुखदुःखाचं चित्रण आलेलं असतं. अललित साहित्यामध्ये मात्र मानवी जीवनाचं चित्रण आलेलं नसते. ललित साहित्यामध्ये प्रतिभा, कल्पना, स्फूर्ती या गोष्टीला अधिक महत्व असते. याशिवाय ललित साहित्य निर्माण होऊ शकत नाही. अललित साहित्यामध्ये मात्र या गोष्टीला महत्व राहत नाही. दुसरा एक मुद्दा, ललित साहित्यामध्ये भावनेला देखील महत्व असतो. लक्षात घ्या, माणूस हा जसा बुद्धिशील आहे तसा भावनाशील देखील प्राणी आहे. ललित साहित्यामध्ये भावनेला महत्व आहे. अललित साहित्यामध्ये मात्र भावनेला फारसा महत्व नसतो. ललित साहित्याचं प्रयोजन काय आहे? आनंद निर्मिती. बघा, अलीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसं समाजामध्ये आपल्याला दुःखी दिसत आहेत. आनंदाने जीवन जगत असताना आपल्याला फारसं माणसं दिसत नाही. म्हणून लोकांचं मनोरंजन करणं, लोकांचं प्रबोधन करणं हे ललित साहित्याचं प्रयोजन आहे. म्हणून ललित साहित्यामध्ये ज्ञानाला आणि माहितीच्या खजिन्याला फारसा महत्व नसतो. लक्षात घ्या, अललित साहित्यामध्ये माहितीचा साठा असतो, खजिना असतो. ललित साहित्याला पुराव्याची गरज नसते. एखादा कथाकार कथा लिहित असताना त्यामध्ये तो एक पात्र घेतो. तुम्ही म्हणता का त्याला हे पात्र कुठलं आहे, त्याचा पुरावा मला द्या म्हणून? आपण म्हणतो का? एखाद्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये एखादा नायक आलेला आहे, नायिका आलेली आहे, आपण असं म्हणतो का ते नायक कुठं आहे आपल्या पृथ्वी तलावर, कुठल्या भागातला आहे, मला त्याचा पुरावा द्या? म्हणत नाही आपण. कारण तो कल्पनेने एक दुसरा नायक त्या ठिकाणी उभा करत असतो. जरी वास्तव जीवनावर आहे, याचा अर्थ ललित साहित्य हे सगळं कपोल कल्पित असते, वास्तवाशी या साहित्याचा फारसा संबंध राहत नाही, असं आपल्याला म्हणता येत नाही. वास्तव आणि कल्पना याचा सुंदर असा संगम ललित साहित्यामध्ये झालेला असतो. म्हणून ज्ञानाला, माहितीला ललित साहित्यामध्ये फार महत्व नाही, पुराव्याला महत्व नाही. अललित साहित्यामध्ये पुरावे द्यावे लागतात. ललित साहित्य हे व्यक्तिनिष्ठ आहे, तर अललित साहित्य हे वस्तुनिष्ठ आहे. लक्षात घ्या, एखादी वस्तू मला सुंदर वाटते म्हणून सुंदर आहे, याला म्हणतात व्यक्तिनिष्ठ. एखादी वस्तू मला सुंदर वाटते म्हणून सुंदर आहे, हे काय आहे? व्यक्तिनिष्ठ. परंतु वस्तुनिष्ठ म्हणजे काय? की वस्तू सुंदर आहे म्हणून ते मला सुंदर वाटते, हे वस्तुनिष्ठ आहे. ललित साहित्यामध्ये व्यक्तिनिष्ठतेला महत्व आहे. ललित साहित्य हे अजर असतं, अमर असतं, अक्षर असते. लक्षात घ्या, अजर म्हणजे ते साहित्य कधीच जर्जर होत नाही, म्हातारा होत नाही. अमर म्हणजे ललित साहित्याचा कधी मृत्यू होत नाही, ते साहित्य अमर असते. अक्षर म्हणजे ललित साहित्य कधीच क्षर म्हणजे नष्ट होत नाही. लक्षात घ्या, त्याला म्हणतो आपण अजर, अमर आणि अक्षर. 12व्या-13व्या शतकामध्ये कोणते साहित्यिक होऊन गेले आपण सांगू शकतो? लक्षात घ्या, तुम्हाला जर मी विचारलो की 12व्या-13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात कोणते साहित्यिक होऊन गेले, तुम्ही म्हणाल संत ज्ञानेश्वर होऊन गेले, नामदेव होऊन गेले, चक्रधर स्वामी, चोखामेळा, जनाबाई, सावतामाळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सेना न्हावी, कान्होपात्रा, ही नावं तुम्ही सांगू शकता. पण मी जर तुम्हाला विचारलं याच शतकामधला श्रीमंत माणूस कोण होऊन गेलेला आहे, तुम्ही सांगाल का? नाही सांगता येणार आपल्याला. कारण शेवटी कलावंत हा कलावंतच असतो. म्हणून पु ल देशपांडे यांनी असं म्हटलेलं आहे, फार बघा वाक्य फार महत्वाचं आहे. पु ल देशपांडेचं हे वाक्य तुम्ही ऐकलेलं असाल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. पु ल देशपांडे असं म्हणतात, आयुष्यात मला भावलेलं एक गुज मी तुम्हाला सांगतो. गुज म्हणजे काय? गोष्ट. पु ल देशपांडे असं म्हणतात, आयुष्यात मला भावलेलं एक गुज मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या पोटापाण्यासाठी अवश्य शिक्षण घ्या, तुम्ही तुमच्या उपजीविकेसाठी अवश्य शिक्षण घ्या. पण पु ल देशपांडे पुढे असं म्हणतात, तुम्ही एवढ्यावर थांबू नका. साहित्य, संगीत, शिल्प, चित्र, खेळ,
या सर्व कलेपैकी तुम्ही एखाद्या तरी कलेशी तुम्ही मैत्री करा. का? शिक्षण तुम्हाला जगवेल, परंतु कशासाठी आपल्याला जगायचंय हे आपल्याला कला सांगतील. शिक्षण आणि कला याच्यातला हा फरक आहे. शिक्षण आपल्याला जगवेल, पु ल देशपांडे असं म्हणतात, शिक्षण आपल्याला जगवेल, परंतु आपण कशासाठी आपल्याला जगायचंय हे आपल्याला कला सांगतील. म्हणून या सर्व कलेपैकी कुठल्या तरी कलेशी तुम्ही मैत्री करा असं पु ल देशपांडे यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही अनेक कलेशी तुम्ही मैत्री केलेला असाल. कोणाला चित्र आवडत असतील, कोणाला संगीत आवडत असेल, कोणाला शिल्पकला आवडत असेल, कोणाला रांगोळी. 64 कला आहेत. या 64 कलेवर आम्ही आमच्या महाविद्यालयाचे एक विशेषांक काढलेले. 64 कला. परंतु आजच्या तासापुरतं जर विचार केला, तुम्ही इतके विद्यार्थी प्रवेश घेत असतात, तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहात, म्हणजे याचा अर्थ तुमची मैत्री ही साहित्य या कलेशी आहे. तुम्हाला साहित्य ही कला आवडते म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून ललित साहित्य आपल्याला का भावते, आपल्याला का आवडते? ललित साहित्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की हे साहित्य अजर आहे, अक्षर आहे, अमर आहे. दुसरा एक महत्वाचा संदर्भ तुम्हाला मी सांगतो की ललित साहित्यामध्ये बोली भाषेला महत्व असतो. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे ना, बोली भाषा आणि प्रमाण भाषा 2 भाषा आहेत. टीव्हीवरची भाषा, वर्तमानपत्राची भाषा, रेडिओवरची भाषा आपण असं म्हणतो की प्रमाण भाषा आहे. बरोबर आहे. बोली भाषा आपल्या ग्रामीण भागामध्ये त्या परिसरामध्ये बोलली जाणारी भाषा ही बोली भाषा असते. बघा, शास्त्रीय वाङ्मय हे बोली भाषेमध्ये निर्माण होत नाही. बघा, अललित वाङ्मयालाच शास्त्रीय वाङ्मय असं सुद्धा म्हणतात. अललित वाङ्मयाला ललितेतर साहित्य असं सुद्धा म्हणतात. शास्त्रीय वाङ्मयामध्ये खऱ्या अर्थाने बोली भाषेला महत्व नसतो. ललित साहित्याचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की अनेक संदर्भ सूचकता. बघा, हा विषय फार महत्वाचा आहे. ललित वाङ्मयाचं हे अतिशय प्रधान असं वैशिष्ट्य आहे. कोणतं? अनेक संदर्भ सूचकता. मी तुम्हाला एखादी कविता वाचायला दिली की त्या कवितेचा अर्थ तुम्हाला वेगळाच लागतो, मला वेगळाच लागतो, 1000 वाचकांना त्या कवितेचा अर्थ वेगळाच लागतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल. बालकवीची औदुंबर नावाची कविता आहे. कवी बी नावाचे कवी आहेत. बी, त्यांचं टोपण नाव आहे बी. पूर्ण नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते. त्यांचं टोपण नाव काय? बी. त्यांनी एक कविता लिहिलेली आहे आणि ही कविता तुम्हाला सगळ्याला माहित आहे कारण त्याचं रूपांतर गाण्यामध्ये झालेलं आहे. चाफा चालेना चाफा डोलेना, आहे ना? हॅलो 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 सर. हॅलो 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 यायला का आवाज? ठीक आहे. तर ललित साहित्याचा अशा पद्धतीने आपण विचार करत आहोत. ललित साहित्य
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ललित साहित्य हे प्रयत्न करून आपल्याला निर्माण करता येते का? हॅलो, हो, ललित साहित्य आपल्याला प्रयत्न करून निर्माण करता येते का? उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरला जर असं वाटलं की आपल्या मुलाला आपल्याला डॉक्टर करायचे, किंवा एखाद्या इंजिनियरला वाटलं तर आपल्या मुलाला इंजिनियर करायचंय, तर तो करू शकतो. लक्षात घ्या, एखादा मुलगा 12वीला किंवा नीट वगैरे परीक्षेमध्ये टक्केवारी त्यांनी कमी जरी घेतली तरी डोनेशन देऊन वगैरे त्याला तो एमबीबीएसला नंबर लावू शकतो. म्हणजे डॉक्टरला जर वाटलं आपल्या मुलाला डॉक्टर करावं तर तो करू शकतो. एखाद्या व्यापाऱ्याला वाटलं की आपल्या मुलाला आपण व्यापारी करणार आहोत तर तो करू शकतो. एखाद्या शेतकऱ्याला वाटलं आपल्या मुलाला शेतकरी करायचं आहे तर तो करू शकतो. परंतु एखाद्या कवीला जर वाटलं माझ्या मुलाला मला कवी करायचं आहे, शक्य आहे का? माझ्या मुलाला मला कथाकार करायचं आहे, माझ्या मुलाला मला कादंबरीकार करायचं आहे, शक्य आहे का? शक्य नाही. म्हणून ललित साहित्य निर्माण करण्यासाठी त्या पद्धतीची एक प्रतिभा, एक वेगळा विषय आहे, कल्पनाशक्ती ही साहित्यिकाकडे असावी लागते. आता ललित साहित्य हे का वाचलं जातं आणि का लिहिलं जातं लक्षात घ्या. तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, तुम्ही कथा, कादंबरी, नाटक, कविता कशामुळे वाचता आणि हे वाचल्यामुळं तुमचा काय फायदा होत असतो, तुम्हाला काय मिळत असते, काय उत्तर द्याल तुम्ही? कथा, कादंबरी, नाटक, कविता. एखाद्या विद्यार्थ्यांनी जर मला प्रश्न विचारला की या 2-5 वर्षामध्ये मी एक 50 कविता संग्रह वाचलेले, मी 50 नाटकं वाचलेली, सर मी 50 कादंबऱ्या वाचलेले, मला काय मिळालं, नोकरी मिळाली का? तुम्ही म्हणाल हे टेक्नॉलॉजीचं युग आहे, सर आम्ही झूम ॲपच्या माध्यमातून आम्ही शिकत आहोत आणि अशा टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये तुम्ही ललित वाङ्मय वाचायला सांगता. हे वाङ्मय वाचल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? लक्षात घ्या, ललित वाङ्मय वाचल्यानंतर आपल्याला जे काही मिळत असते त्याची तुलना ही कशाशी आपल्याला करता येत नाही. बघा, वैशाखाचा महिना आहे किंवा एप्रिल मेचा महिना आहे आणि एखाद्याला खूप तहान लागलेली, तुम्ही शेतामध्ये बसलात झाडाखाली, तुमच्याकडे पाण्याचं माठ आहे, माठामध्ये पाणी आहे तुमच्याजवळ, आणि तो इतका ताणलेला आहे की काही मिनिट, एक 15-20 मिनिट जर त्याला पाणी नाही मिळालं तर कदाचित तो चक्कर येऊन पडू शकतो. तो तुमच्याकडे आला आणि तो असं म्हणाला की मला ओंजळभर पाणी द्या, मला खूप ऊन लागलेलं आहे, मला खूप तहान लागलेली आहे. आणि तुम्ही त्याला जर म्हणालात नाही, तुला पाहिजे हवं असेल तर मी 5,000 रुपये देईन, तुला हवा असेल तर मी 10,000 रुपये देईन, पण मी तुला पाणी देणार नाही. मुद्दा लक्षात घ्या, त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून हे पैसे महत्वाचे नाहीत, तर तिथं पाणीच महत्वाचं आहे. म्हणून ललित साहित्य आपण कशासाठी वाचत असतो, तर ललित साहित्य वाचल्यामुळं. कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुकारामांनी असं सांगितलेलं आहे, संत तुकारामांनी, सुख जवा पडे दुःख पर्वता एवढे. माणसाच्या जीवनामध्ये अनेक असे सुखापेक्षा दुःखाचे क्षण सुद्धा जास्त येत असतात. एखाद्या व्यक्तीला नट व्हावा असं वाटतो, एखाद्या स्त्रीला आपण नटी झालं पाहिजे किंवा चांगली अभिनेत्री आपण झाली पाहिजे असं त्या स्त्रीला वाटत असतं. पण कधी कधी त्याची अवस्था अशी होत असते की तो त्या चित्रपट टाकीच्या समोर तिकीट फाडत बसत असतो. एखाद्याला वाटतो की आपण राजा झाला पाहिजे, राजकारणामध्ये आपण मोठा माणूस झाला पाहिजे, पण कधी कधी तो कारकून होत असतो. एखाद्याला वाटतं की मी मोठा व्यापारी झाला पाहिजे, पण कधी कधी तो कापड दुकानामध्ये नोकरदार म्हणून काम करत असतो. सांगण्याचं तात्पर्य, आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या अशा पद्धतीने किंवा सगळे दुःखच किंवा सुखच किंवा आनंदाचे क्षणच येतात असं नाही. म्हणून ललित साहित्य वाचत असताना आपल्याला याची जाणीव व्हायला लागते. तुम्ही एखादी कादंबरी वाचू लागला आणि कादंबरी वाचत असताना त्या कादंबरीमध्ये एक नायक आहे आणि त्या नायकाच्या जीवनामध्ये अतिशय खडतर असे प्रसंग आलेले, तो नायक अतिशय दुःखी झालेला आहे, तरी तो नायक मात्र
अतिशय संयमाने तो पुढे जात आहे. त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आलेले आहेत, लक्षात घ्या. तरी त्या संकटावर मात करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. हे जेव्हा आपण वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की अरे आपल्या जीवनामध्ये तर एवढं दुःख नाही, इतके संकट आपल्या जीवनामध्ये नाही, आपण उगीच इतके दुःखी झालोत असं आपल्याला वाटत असतं. जसं एखाद्या व्यक्तीच्या पायामध्ये जेव्हा चप्पल नसते, काही लोक म्हणतात ना की माझ्या पायामध्ये चौथीपर्यंत चप्पल नव्हती. परही सोनकांबळेंनी सुद्धा आपल्या आत्मकथनामध्ये सांगितलेले, आठवणीचे पक्षीमध्ये, की 9वी 10वी पर्यंत मला माझ्या पायामध्ये चप्पल नव्हते. परंतु जेव्हा आपण आपल्या समोर 2 पायच नसलेला माणूस आपण जेव्हा पाहतो, तेव्हा आपलं दुःख पूर्णतः त्या ठिकाणी कमी होत असते. अरे माझ्या पायात तर चप्पल नाही, फक्त चप्पल नाही, या माणसाला तर 2 पायच नाही. हे त्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समाधान वाटत असते. म्हणून ललित साहित्य जे काही निर्माण होत असते हे सहजासहजी निर्माण होत नाही. शंकर पाटील नावाच्या साहित्यिकांनी त्यासाठी वेना नावाचा शब्द वापरलेला आहे. वेना हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की एखादी स्त्री प्रसूतीच्या वेळी त्या स्त्रीला ज्या काही वेदना होत असतात, त्याच वेदना या साहित्य निर्मिती करत असताना लेखकाला होत असतात, असं शंकर पाटलांनी म्हटलेलं आहे. म्हणून आपण साहित्य, ललित साहित्य हे आपण आपल्याला आनंद मिळावं यासाठी आपण वाचत असतो, दुसरा काही उद्देश नाही. आणि आनंद हे काही विकत घेता येत नाही. एका कवीने असं म्हटलेलं आहे की प्रीती मिळेल का बाजारी, प्रीती मिळेल का शेजारी. बघा, कवीने असं म्हटलेलं आहे, प्रीती मिळेल का बाजारी, प्रीती मिळेल का शेजारी, असं त्यांनी म्हटलेलं आहे की आनंद किंवा प्रेम या गोष्टी आपल्याला विकत घेता येत नाहीत. म्हणून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे यासाठी आपण ललित साहित्य वाचत असतो. ललित साहित्याचं अजून काही महत्वाचे विशेष तुम्हाला सांगतो. अजून एक 7-8-10 मिनिट आहेत आपल्यासाठी, 5 मिनिट. ललित साहित्याचं एक महत्वाचं विशेष आहे. ललित साहित्याचं कोणतं विशेष आहे की ललित साहित्यामध्ये प्रतीक, प्रतिमा, वेगवेगळे रस, अलंकार या गोष्टीला महत्व आहे. प्रतीक म्हणजे काय? एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. यशवंत मनोहर नावाचे कवी आहेत. ते कवी असं म्हणतात की कालचा पाऊस आमच्या गावापर्यंत आला नाही. कवितेची ओळ नीट आहे का? यशवंत मनोहर एका कवितेमध्ये असं म्हणतात, कालचा पाऊस आमच्या गावापर्यंत आला नाही, सदहरू पीक आम्ही आमच्या आसवावर काढलेला आहे. आता कालचा पाऊस आमच्या गावापर्यंत आला नाही या ओळीचा शब्दशः अर्थ जर आपण घेतलो तर आपल्याला ती कविता कळत नाही. तुम्ही म्हणाल की पाऊस काल आमच्याकडे पडलं उदगीरमध्ये, कोणी म्हणाल की देवणीला पडलं नाही पाऊस, कोणी म्हणाल अहमदपूरला पडलं नाही. हा त्याचा अर्थ नाही. कालचा पाऊस म्हणजे कालचा पाऊस. यशवंत मनोहरला हे अपेक्षित आहे. पाऊस हा शब्द यशवंत मनोहर यांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून वापरले, लक्षात घ्या. कालचा पाऊस आमच्या गावापर्यंत आला नाही म्हणजेच 1947चं स्वातंत्र्य, लक्षात घ्या. कालचं म्हणजे 1947चं स्वातंत्र्य. पाऊस हा शब्द त्यांनी स्वातंत्र्य यासाठी वापरलेला आहे. म्हणून पाऊस हे शब्द स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. बघा, ललित साहित्याची भाषा ही प्रतीकाची भाषा असते. नारायण सुर्वे एका कवितेमध्ये म्हणतात, उठ ती कोपऱ्यातली तलवार तू घे. आता तलवार म्हणजे प्रत्यक्ष तलवार आहे का? नाही. तलवार हे बंडाचं प्रतीक आहे. तलवार हे विद्रोहाचं प्रतीक आहे. तलवार हे संघर्षाचं प्रतीक आहे. म्हणून ललित साहित्यामध्ये अशा पद्धतीची काही प्रतीक येत असतात. आपण सामान्य माणसं आपण सरळ सरळ लिहित असतो. तुम्ही काय म्हणत असतो? आता जून आल्यानंतर आपण काय म्हणतो? आता जमीन खूप तापलेली आहे, आता मृग नक्षत्र आलेलं आहे, आता पेरणीची दिवस आलेले आहे. आपण काय म्हणत असतो? आता पाऊस पडला पाहिजे. बरोबर आहे, आपण म्हणतो ना पाऊस पडला पाहिजे. आता कवी असं बोलत नाही. कवी काय म्हणत असतो? बघा, नाधो मानोर नावाचे कवी आहे. ते असं म्हणतात की या नभाने या भुईला दान द्यावे. नाधो मानोर काय म्हणतात? या नभाने या भुईला दान द्यावे. बघा,
आपण म्हणतो की पाऊस पडला पाहिजे. कवी म्हणतो या नभाने या भुईला दान द्यावे. ही जी भाषा आहे ही भाषा खऱ्या अर्थाने सौंदर्याची भाषा आहे. म्हणून ललित साहित्यामध्ये सूचकतेला महत्व आहे. ललित साहित्यामध्ये वेगवेगळे अनेक रस आलेले असतात. 8 रस आहेत, 9 आहेत, 10 रस आहेत. आंब्याचा रस नाही. कोणते रस? शृंगार, वीर, अद्भुत, हास्य, बिभत्स, हे वेगवेगळे रस आहेत ना. हे सगळे रस ललित साहित्यामध्ये आलेले असतात. म्हणून आपल्याला हे साहित्य वाचावंसं वाटतं. ललित साहित्य माणसाला हसवत असते. ललित साहित्य माणसाला रडवत असते. ललित साहित्य माणसाला अंतर्मुख करत असते. ललित साहित्य माणसाला विचार करायला लावत असते. ललित साहित्य माणसाला एक अस्वस्थ करून एक प्रकारची प्रेरणा देत असते. कारण ललित साहित्यामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळी जी अभिव्यक्ती असते, अभिव्यक्ती ललित साहित्यिकांची ही वेगळी असते. म्हणून एक औचित्य साधून ललित साहित्य हे लिहिलं जातं. तुम्ही म्हणाल एखादी कादंबरी किंवा कथा लिहित असताना कादंबरीकार 800 पानाची कादंबरी लिहितो आणि सुरुवातीला काहीतरी वेगळंच लिहिला तो पहिल्या पानावर आणि शेवटच्या पानावर तो वेगळंच लिहितो, असं ललित साहित्यामध्ये चालत नाही. ललित वाङ्मय हे मुक्त आहे म्हणजे याचा अर्थ काही लिहा असं नाही. औचित्य साधून त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लेखन करावं लागतं. आपला वेळ तसा संपत आलेला आहे आणि या शेवटच्या 1-2 मिनिटांमध्ये अतिशय महत्वाची कविता एक मी तुमच्या समोर ठेवतो. मुळात ही कविता अतिशय ऐकण्यासारखी कविता आहे, वाचण्यासारखी कविता आहे, चिंतन करण्यासारखी कविता आहे. कारण या विश्वामध्ये ज्या काही भौतिक सुविधा निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्या सुविधा माणसांनी निर्माण केलेल्या आहेत. माणसामध्ये ती ताकद आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, निसर्गातले घटक आपण निर्माण केलो नाही. समुद्र आपण निर्माण केलो का? जंगल आपण निर्माण केलो नाही. सूर्य, चंद्र, तारे आपण निर्माण केलो नाही. निसर्ग निर्मित आहे. परंतु या व्यतिरिक्त माणसांनी खूप काही निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा जो माणूस आहे तो माणूस सर्वश्रेष्ठ आहे. माणसाचं हे कर्तृत्व आहे. माणसाकडे जिज्ञासा असल्यामुळे माणूस हा अनेक गोष्टी निर्माण केलेला आहे. म्हणून बाबुराव बागुल नावाचे कवी आहेत. त्या कवींची एक कविता मी आपल्या समोर ठेवतो. ते कवी असं म्हणतात, कवितेचं नाव आहे वेदा आधी तू होतास. फार चांगली कविता आहे. खरं तर या कवितेवर अनेक तास आपल्याला बोलता येईल, चर्चा करता येईल. बाबुराव बागुल असं म्हणतात, वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास. तू म्हणजे कोण? आपण, माणूस. वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास. पंचमहाभूताचे पाहून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास. त्या याचना म्हणजेच रुचा. सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तूच साजरे केलेस. सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस. हे माणसा, पुढच्या ओळी फार महत्वाचे आहेत. बाबुराव बागुल काय म्हणतात? तूच सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला. सूर्याला सूर्य म्हणून नाव कोण दिलं? माणसाने दिलेले. तूच सूर्याला सूर्य म्हटले आणि सूर्य सूर्य झाला. तूच चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला. अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस आणि प्रत्येकाने मान्य केले. हे प्रतिभावान माणसा, तूच आहे सर्व काही. तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही. तुझ्यामुळेच ही पृथ्वी सुंदर झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीनं हे सौंदर्य निर्माण करण्याचं साहित्यामध्ये जी ताकद आहे, सामर्थ्य आहे, विद्यार्थी मित्रो, तेही आपल्यामध्ये निर्माण व्हावं. आपल्या हातून सुद्धा एखादी चांगली कलाकृती निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला या ठिकाणी दुसरा तास घेण्याची संधी या ठिकाणी आमच्या मुक्त विद्यार्थी